मंजुताई कुठं? सत्याच्या घरी चाल. अगं सत्या दादानी फॅमिली सोनगावला शिफ्ट झाली. मम्मी साहेबांच्या बहिणीचा बंगला आहे ना तिकडं. बघते. कसलो भारी घर आहे. पप्पा 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 लय भारी घर आहे बघा पप्पा. एकच नंबर. पप्पा ते वरची रूम आजपासून सवी कवीची. #सवी कवी प्लीज. हो ठीक आहे. बया कसलं मोठं घर आहे. किचन बी कसलं मोठे. लय भारी. गच्ची बी मोठी आहे. वाळवण बिळवण सगळं घालता येईल तिथं वाळत. लय लय मोठं आहे बघा. बया पण घर जेवढं मोठं तेवढाच पसारा बी होणार. मला एकट्यालाच आवरायला लागेल. नाट मोगरा तर काय आवरायचं नाही. शेवटचा शिफ्टिंगचा बॉक्स. आपलं शिफ्टिंग डन. हो ते सगळं ठीक आहे पण हे सगळं आवरायला पण तुम्ही मदत करायची आहे. नुसते बॉक्स आणून उपयोगाचं नाही कळलं. करतो पप्पा मदत. पण पप्पा एवढं आपण शिफ्टिंग केलं घर बदललं पण मम्मी नाही ती वाईट वाटते हो. म्हणजे मम्मीला सोडवायला आपण काहीतरी केलं पाहिजे. वकील तरी बघू आपण एखादा. आतापर्यंत 100 वकिलांना फोन केलेत आम्ही पण ते सुनेला त्रास दिला आणि अपहरणाची पण तक्रार आहे ना त्यामुळं कोणीच केस घ्यायला बी तयार नाही. आणि तात्यासाहेब बी नाहीत ना साताऱ्यात. त्यात आपल्या मॅडमने मंजूला जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि तसं तिनं पोलीस स्टेशन मध्ये कबुली केले. अयो मग तर लयच अवघड आहे सगळं. नमस्कार प्रभाकर राव. येऊ का? अरे गुरुजी नमस्कार नमस्कार. या 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 बसा. बोला कसं काय येणं केलं? अहो मुहूर्त काढायला आलोय. मुहूर्त? कसला मुहूर्त? वास्तुशांतीचा? लग्नाचा? सर जरा बसून दे. लग्नाची कामावर व्हायचं मी. मीच बोलवलंय त्यांना लग्नाचं मुहूर्त काढायला. स्वाती ये. या वहिनी. आमच्या ही माझी होणारी बायको आहे. सत्य भाऊजी मी काय म्हणते जरा घाई होतीये का? नाही म्हणजे जोरात धीर धरला का नाही? जरा बरी मुलगी मिळेल तुम्हाला. आणि तसं बी मला तर ही मुलगीच वाटत नाही. ते काय बी असू दे. काय बी झालं ना तरी मी हिच्याशीच लग्न करणार. माझं लय प्रेम आहे याच्यावर. हिच्यावर. गुरुजी हे घ्या आमच्या पत्रिका बघा. एक मिनिट लगेच बघ. येत्या 4 दिवसात लग्नाचा चांगला मुहूर्त आहे. बेस्ट.
वाघमारे, मंजू, वाघमारे तुम्ही या की, मी सवेला चहा टाकायला सांगतो. पण तुम्ही असं अचानक कसं काय आला? नाही म्हणजे तुमचं काय काम होतं का माझ्याकडं? एक मिनिट. स्वाती, अगं कालपासून यांना ना माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. मग तुला काय प्रॉब्लेम नसेल तर मी बोलू का? हो हो, नो प्रॉब्लेम. हा, स्वातीला काही प्रॉब्लेम नाही. बोला वाघमारे. सत्या, तू लग्न करतोस? होय. नको करू काय मग? काय वाघमारे, अहो हे विचारण्यासाठी तुम्ही एवढ्या लांब आलाय? साधा मेसेज करायचा होता मला, मी लगेच रिप्लाय दिला असतं तुम्हाला. एवढा लांब यायची काय गरज होती? तुम्हाला अजून काय बोलायचं आहे का? तू तर बोलला होतास वाघमारे, माझं तुमच्यावर प्रेम आहे, तुम्ही माझे नाही झालं तर कुणाचेच नाही होऊ शकत. मग आता काय झालं? असं अचानक हिच्याशी लगीन? अच्छा, ते होय. अहो ते तर मी फक्त खरं खोटं जाणून घेण्यासाठी बोलून गेलो असेल. पण आता तुमच्या नकारामागचं कारण कळलंय ना मला, मग संपला विषय. तुम्हाला काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. आता तरी बोला. मनातलं प्रेम व्यक्त करा वाघमारे, हीच वेळ आहे. जरा हिम्मत करा आणि बोलून टाका वाघमारे. बोला वाघमारे, बोला. सत्या, अरे काय केलेस हे तू? इतके प्रयत्न करून सगळं काही नीट झालं होतं आणि आता असं सहज जाऊ दिलं तिला. अरे तिच्या समोर लग्नाची बोलणी काय करतोयस, लग्नाची तारीख काय काढतोयस, काय चाललंय काय तुझं? पप्पा, मी जे काय करतोय ना ते विचार करूनच करतोय आणि बरोबर करतोय. माझं हिच्यावर मनापासून प्रेम आहे आणि मी हिच्याशीच लग्न करणार. आणि वाघबाऱ्यांनीच मला नकार दिला होता ना, मग आता मी कशाला जाऊ त्यांच्या मागे? जयदेव, सत्या भाऊजी असं काय करते? मी तर पक्की कसली मम्मी पण ज्यांना ते त्यांना पण काही माहित नाही. मला काय वाटतं त्यांच्या कानावर तरी घातलं पाहिजे काहीतरी. होय होय, बरोबर आहे. एक काम करा, तू आणि कवीच्या साने काकूंकडे गेली, तिला घेऊन जाऊ मम्मीकडे आणि मम्मीला सगळं सांगा तुम्ही. हा नाही काय परत मम्मीला कळलं तर तिला वाटेल मला काय सांगितलं नाही. लगेच होती. बरं प्रभाकरराव, तुम्हाला तारीख पण कळवतो आणि सामानाची यादी तुम्हाला पाठवून देतो. येऊ मी? हो हो चालेल, येतो. कुठलं शोधून आणली हे बायको म्हणून? हा आमच्या सपनीच एक ठीक आहे, पण मंजू वहिनी, अरे आपल्या सगळ्यांना कळलंय हो पप्पा आहे म्हणून, पण मंजू वहिनी पोलीस असून त्यांना कळलं नाही. अरे जयद्या, प्रेमी असंच असतंय. प्रेम ही आंधळं असतं म्हणून ते कुणा पाठीमागून पण जातं, लक्षात ठेवू.
अरे ते जाऊ दे, अरे माझ्या ऍक्टिंग कशी वाटली यार, कौतुक बिवतुक करा की. अरे एकच नंबर ऍक्टिंग केली, एकच नंबर. तर अरे पोरगींपेक्षा जास्त पोरगी म्हणून वागलास. अरे वय, मला तर सारखी भीती वाटत होती की आत्ता पकडलं जाऊ, आत्ता पकडलं जाऊ. पण नाही, भावानं सांभाळून घेतलं सगळं. पण ते सगळं ठीक आहे, पण आता माझ्या समोर सगळ्यात मोठा टास्क म्हणजे ही सगळं सपनीपासून लपवायला लागेल मला. ठीक आहे, मी ते करेल ऍडजस्ट. हे पण तुम्हाला काय गरज लागली तर सांगा बरं का, मी आहे. आता लग्न जरी खोटं असलं तरी मिठाई मात्र खरी पाहिजे, त्यामुळं मिठाई माझ्याकडनं स्पॉन्सर. सत्या, मगापासून राऊंड राऊंड मला एक गोष्ट काय वाटते माहितीये का, मी पुरेच कास्टिंग करायचं चुकलोय जरा. मी ना जयदेला पुरगी करायला पाहिजे होत. अरे होय रे की, अरे काय चिकनी पुरगी दिसली असती माहितीये का. नाही बाबा, मी जर पोरगी झालो असतो तर पहिलं तुझ्यापासून जपून राहायला लागलं असतं मला. हे असं आहे म्हण. आणि तसं मी दाढी काढायला लागली असती मला, सपनीला 100 उत्तर द्यावी लागली असती मला. दादाचा संसार जोडवायच्या नादात माझा संसार मोडला असता. नाही, हे सगळं मस्करी म्हणून ठीक आहे, पण मला माहिती आहे वाघमारे लय मनाला लावून घेते. मी ओळखतो ना त्यांना, लय बुगड्या आहेत त्या. बाहेर काही दाखवणार नाहीत, पण आतल्यात स्वतःला लय त्रास करून घेते. लक्ष ठेवायला पाहिजे त्यांच्यावर. बरं पप्पा, आम्ही येतो. बल चल चल रे, चल. काय लागलं तर सांगा बरं का. हा, जय द्या सवे. चला आता हे सगळं आपण आवरून घेऊ. चला चला चला, पटापट आवरा. ही स्वाती आहे माझी लाईफ पार्टनर. येत्या 4 दिवसात लग्नाचा चांगला मुहूर्त आहे. अहो ते तर मी फक्त खरं खोटं जाणून घेण्यासाठी बोलून गेलो असेल, पण आता तुमच्या नकारामागचं कारण कळलंय ना मला, मग संपला विषय. पण तुम्ही बी एक गोष्ट लक्षात ठेवा वाघमारे मॅडम, जर तुम्ही माझ्या होणार नसाल ना तर मी तुम्हाला दुसऱ्या कुणाचंच होऊ देणार नाही. का सतत परीक्षा बघतोयस माझी? आता कुठं सगळं नीट झालं होतं. माझ्या मनात सत्याबद्दल किती प्रेम आहे स्वतःहून मी त्याला सांगणार होते, आणि नेमकं आत्ताच त्याच्या आयुष्यात ती पोरगी आणलीस. का केलंस असं? तसं तुला बी काय दोष द्यायचं मला? मी सत्याचं प्रेम नाकारलं. होकार द्यायचा असताना सुद्धा मी त्याला नकार दिला. मी सत्याच्या नजरेतनं कायमची उतरले. आता निघून जाणार आहे मी त्याच्या आयुष्यातून. काय करू मी? तू सांग आता. बलमा, हा, मी वाघमारेंना साजून रडताना नाही बघू शकत. आत्ताच त्यांना जाऊन काय ते खरं सांगून टाकतो. सत्य, थोडक्यासाठी कशाला तू गोळ करतोयस? जहा सबुरीने घे. थोडक्यासाठी कशाला माघार घेतोयस तू? अरे त्यांचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे त्यांनी सगळ्यांसमोर व्यक्त केलं पाहिजे.
सगळ्यांसमोर व्यक्त करायची काय गरज आहे? आता देवासमोर कबूल केलंय ना, बास की तेवढं. अरे सत्या, थोडा त्यांना त्रास होऊ दे. कसं आहे सत्या, कुठलीच पोरगी सहजासहजी आपलं प्रेम व्यक्त करत नाही. वय, ही गोष्ट बरोबर आहे सोड तुझी. आता यांना एवढं सांगितलं, लग्नाची तारीख ठरली असं बी सांगितलं, तरी बी बोलले नाहीत. पण मला सांग बलमा, पुढे जाऊन बी नाही बोलल्या तर मग काय करायचं? मग तुला ह्याच्याशी नाही हिच्याशी स्वातीशी लग्न करावं. काय? अरे दादा काय बी असतं यार, तुमच्या नादाचे अवतार केलाय ते केलाय, नाही ना म्हणलाय जमायचं आता. अरे येडं काय लग्न लावून देतो का आता? नाही नाही ना, अरे माझं लग्न माझ्या गर्लफ्रेंड बरोबरच होणार. नाही जमायचं, माझ्या बात नाही जमणार आहे. ए यार, तू गप्तो का? खरोखरच नाही लग्न लावतो तुझं. चाल बचा सत्या, जरा पेशन्स ठेव. कसं असते, पुरीचा विषय जरा हार्ड असतो. आता हे बघ, वाघ म्हणून देवासमोर रडून रडून आपलं प्रेम व्यक्त करतोय, पण तुझ्यासमोर बोलायला भाव खाते. त्यामुळे तू मागं हटायचं नाही. त्यांच्या मनातली गोष्ट तुला जोपर्यंत ते सांगत नाहीत आणि त्या स्वतःहून तुला बोलत नाहीत की सत्या आय लव्ह यू, तोपर्यंत माघार घ्यायची नाही. काय बोलतो? कोणी आहे? यार तुझीच बायको हसायला लागली. येड बीड लागले का ते लिहिता बघ. मिश्री बाई येड लागलं काय? ऍडमिट नाही गे लागल्यानं, तुझ्याकडेच बघून हसत होते मी. काय म्हणजे आता बघ की, मी काय विचार करत होती माहितीये का, मला इतके दिवस काय वाटायचं, तो एवढी मोठी खानदानी, एवढे मोठी श्रीमंत, एवढे मोठे राजकारणी, आता मला नाही आवडतंय. तर का नाही, आपली कधी बरोबरीच होऊ शकत नाही असं वाटायचं मला. पण आता 2 दिवस झाले बघते, तो आणि मी एकाच जेलात. तो बी त्याच बाकड्याव, मी बी त्याच बाकड्याव. तुला बी जडवाय तुझ्या घरचं कोण आलं नाही, मला बी जडवाय माझ्या घरचं कोण आलं नाही. नाही म्हणजे बघ की, माया सदान ते पोलीस स्टेशन, मी बी पोलीस स्टेशन. झालं की नाही लेवल. फुकते, तू माझी बराबरी करायला जाऊ नकस बरं का. माझ्या नकाची बी बराबरी होणार नाही तुला. तात्यासाहेब सतत बसते की नाही, तर नुसते एका फोनवर सुटले असते मी. सुटले काय, अटकच झाली नसते मला. खरंय खरंय माहितीये का. पण मला एक सांग, आता आमची मंजी, तिला तात्यासाहेब लेख मानते ती ना, त्यासनी जर कळलं असतं की तो आमच्या मंजीला जिवे मारायची धमकी दिली, तर सोडलं असतं का तुला? हो, येणंच याड लागलं काय. फुकते बघ, माझ्या घरच्या आली मला सोडायला. काय सोडलंय कवे, तूच माझी खरी स्वप्नी. मला काय होतं का तुम्ही इथे येणार म्हणून. तुम्हाला लई काळजी आहे बघा मम्मीची. कुणी नाही आलं तर नाही, तुम्ही दोघी जरी येणार मला सोडवायला हे मला माहित होतं. तुम्ही सांगितलं ना वकिलांना का जामीन करा म्हणून. वकील कुठं आहे? ठीक आहे, तो आम्ही नाही आणलं त्याला. तेच की ये कधी खरं खरं सांगा, मग माझी बसकरी करू नका. वकील साहेब, तुम्ही आमचा जामीन करायला आलायत ना? कोण तुम्ही? अजिबात नाही. का ताई, काय झालं दात काढायला? तुम्हाला रिश्ता जायचंय. तुम्ही कशाला रिश्ते? हा, मी ज्याला कशी दिसते ते बघायला काय?
अहो मम्मी आम्ही का नाही तुम्हाला एक डेंजर बातमी द्यायला आलोय. डेंजर बातमी म्हणजे अशी बातमी आहे का नाही का पायाखालची जमीनच हादरल बघा तुमच्या. गाडल्या जाल तुम्ही गाडल्या. कमी खात्रायचं राहिले का हिथं ना. आता सांग नको काय तिथं तुला गाडी हिथं. सत्य भाऊजी लग्न करतायत. बघितलं का बघितलं तरी मी म्हणली होती का नाही. हो समजा त्या दोघांचाच प्लॅन आहे. त्यांनी हेच प्लॅन केला होता. आपल्या दोघींनी आतमध्ये अडकवायचं आणि बाहेर लगीन करून मोकळं व्हायचं. ते तुझी भाची का नाही तुझ्यासारखीच कपटे निघाली कपटे डोक्याची. तुमचं पोरगा काही कमी आहे का. आपल्या बरोबर लय मोठा गेम झालाय. हे पोलीस पण सामील आहेत त्यात. ते मोर्य साहेब ते जाधव साहेब मला माहिती आपल्यावर मोठा गेम. ए गबसतो का काही वाद काय काय चाललाय. काय झालं साहेब. सांगू तुला. नाही नको. हाव मम्मी तुम्ही शांत व्हा बर. पूर्णपणे ऐकून तरी घ्या. सत्यदा मंजू वहिनी सोबत लगीन नाही करणार. कुठली तर भलतीच पोरगी आहे बघा. त्याला शोभत बी नाही. म्हणजे आईला जेला ठेवून तू फोनवर चढणार होय. अगं आईचं काय मानपी नसतंय का नसतोय. काय म्हणतीस तू. म्हणजे सत्य आमच्या मंजी बरोबर लगीन नाही करणार आहे. बेस्टच काम झालं की मग. एक नंबर. ही कवी ही सपनी काय नाही त्याच्यात तुम्ही इथं पुलावरनं पाणी जात होतं. तुम्ही काय करत होता इतके दिस. हाव पण सत्यभाऊजींनी अचानकच बॉम्ब फोडला. मग आम्ही तरी काय करणार. तरी म्हणत होते का माझ्या बहिणीचा विचार करा म्हणून. पण नाही कुठली पोरगी निवडली काय माहिती. सर्वांची मोठी सून म्हणून तर शोभत बी नाही. आता थोबट काय बघत बसते दोघी जणी. एक काम करा ती पोरगी कुठली हाय काय करते तिचं खानदान काय हाय समधी माहिती काढा. हा अगं थोबड काय समजलंय माझं. अगदी काय नाही. आमरे अगं मंजूला जाऊन का नाही बराच वेळ झालाय. जरा फोन लावून बघ की तिला तिकडे काय झालं ते विचार. मंजू मंजू अगं काय झालं. तू बोलले सत्यजित रावांशी काय म्हणाले ते. मंजू अगं बोल की. ही स्वाती आहे माझी लाईफ पार्टनर. सध्या लग्न करतो दुसऱ्या पोरीशी.